तुम्ही जर माझे व्हिडिओ दररोज पाहत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की माझ्याकडे गोकर्णाचा वेल बऱ्याच दिवसापासून आहे, पण एवढ्या दिवसानंतर पहिल्यांदा त्याला आज निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल आले। म्हणजे बरेच वेल आहेत पण त्याला नेहमी पांढऱ्याच रंगाचे फुलं आहेत, तर आज पहिलं फूल आले जे की निळ्या रंगाचं आणि मला बरेच दिवस झाला हवं होतं। आणि हे तिळाचं झाडही आपोआप उगवलं होतं, त्यामध्ये हे असे छान तीळ निघालेले आहेत। तर तिळाच्या अशा शेंगा असतात त्यामध्ये असे तीळ निघतात आणि या तिळांच्या छोट्या आकाराकडे पाहून असंच लक्षात आलं की एक एवढा छोटा तीळ 7 जणांनी कसा बरं खाल्ला असेल। तर त्यानंतर मी श्रावीचा डब्बा करायला लागले आणि श्रावीला आज डब्यामध्ये आप्पे देणार आहे मी। तर आप्पे आणि मस्तपैकी चटणी खोबऱ्याची दिली आहे तिला डब्यामध्ये। आणि श्रावीचा डब्बा झाल्याच्यानंतर मग मी आज दररोजचं काम करून घेतलं, मस्त छान रांगोळी काढून घेतली, स्वच्छ दार झाडून वगैरे। आणि आपली जी फुलं होती जेवढी माझ्या गॅलरीत आहेत तेवढी छान तोडून घेतली, देवपूजा करून घेतली, छान धूप लावला कारण की पावसामुळे जरा घरात मच्छर होतात, तर धूप लावलं एक सुगंधही दरवळत राहतो आणि मच्छरही बाहेर जातात। माझं सगळं आवरेपर्यंत श्रावीला शाळेतून घेऊन आले आणि असा आजचा लुक होता शाळेमध्ये। तिला आज व्हाईट टी-शर्ट घालून पाठवलं होतं। तर मस्तपैकी अशी पिवळी बटाट्याची भाजी, सांबर आणि डोसे सोबत सकाळची चटणी तर होतीच, असं मी छानपैकी जेवायला आज बनवलेलं होतं। तर कसा वाटला व्लॉग नक्की मला कमेंटमध्ये कळवा। चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। ओके, बाय।